मी नाईनसिंग थापा, हा माणूस माझ्या गावचं आहे. ते ब्लॉग रील काढायला गेले, रील काढताना यांचं असं असं झालं. मग कशाचं रील काय करत होते? ब्लॉग रील. हां, व्हिडिओसाठी. हां, कशासाठी काय केलं पण रील काढताना? रील काढताना यांनी फाशी घेतली, म्हणजे फाशी लावली होती, माझी झाली ती. अच्छा, म्हणजे ह्याने फाशी घेण्याचा प्रयत्न केला नव्हता? नाही केला. हां, म्हणजे रील काढताना झालं. हां हां, ओके. संजय कोठारी जामखेड आज मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता खेत्रे सर यांचा मला फोन आला. आमच्या येथील एका मुलाने कोणीतरी फाशी घेतलेली आहे, तरी तुम्ही लवकर खटकळीचे नाल्याजवळ या. मी नानज रोडवरील खटकळीचा नाळा, जामखेडपासून 3-4 किलोमीटर अंतरावर खटकळीचा नाला आहे, तिथून 1000 फुटावर त्यांनी झाडाला रील बनवत असताना, फॅशन शो रील बनवत असताना त्याच्या नातलगाला त्यांनी व्हिडिओ काढायचा सांगितला आणि त्यांनी फाशी घेण्याचा देखावा केला. त्याला त्याच्यात फाशी बसलेली आहे. त्याला मेलं म्हणून तिथील लोकांनी घोषित केलं होतं, परंतु मला पुन्हा फोन आला, थोडासा जीव आहे असं वाटतंय, म्हणून मी ताबडतोब गेलो माझी ॲम्ब्युलन्स घेऊन. मी सदरची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिलेली आहे आणि मी त्या मुलाला माझ्या ॲम्ब्युलन्समध्ये फास्टमध्ये आणून प्रायव्हेट दवाखान्यात दाखल केलेला आहे आणि त्याचं प्राण वाचलेले आहे. तो आता व्यवस्थित आहे, त्याला आता दवाखान्यात ॲडमिट केलेले आहे. त्या मुलाचे नाव प्रकाश भीम बुडा, वय 17, नेपाळ येथील असून तो एका जामखेडच्या हॉटेलमध्ये वेटरचे काम करत आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.